तर जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी ही मागणी केली आहे। गाव पातळीवर बाल सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची आणि युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेची मोहीम राबवण्याची गरज असल्याचं नीलम गोरेंनी आता सुद्धा नागरिकांची हीच अपेक्षा आहे की या घटनेच्या मध्ये फाशीची शिक्षा व्हावी। मी श्री संदीप गिर यांच्याशी बोललेले आहे आणि सगळे साक्षी पुरावे पोस्टमॉर्टम मधले पुरावे समोर आल्यावर निश्चितपणे याच्या शिक्षा होईल। शासनाच्या ज्या यंत्रणा गाव पातळीपर्यंत सक्रिय असल्या पाहिजेत आणि केवळ मुलींमध्ये प्रबोधन करणं पुरेसं नाहीये, तर जे तरुण मुलगे आहेत किंवा बेरोजगार आहेत, युवक आहेत, सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने येणारा अश्लील वाङ्मय, समोरची व्यक्ती पूर्णपणाने बलहीन आहे किंवा आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि त्याचा देखील गैरफायदा घेतला जातोय असं मला वाटतं आणि याबद्दलची एखादी मोहीम लवकरच हाती घ्यावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे। तर बातमी आहे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातून। पळसण येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये सुविधांचा अभाव असून विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात आला। 440 निवासी विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा नसल्यानं काहींना जमिनीवर झोपावं लागतंय, तर शौचालयाच्या दुरावस्थेमुळे उघड्यावरती जाण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक इथं पाहणी केली। या सर्व प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली। आमच्या मागण्या करतो, आम्ही मागणी करतो, परंतु त्याच्याबद्दल शासन जर डोकीच उचलत नाही तर हे कोणी करायचं। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं का काहीतरी इथलं न्याय मिळलं पाहिजे, आदिवासीसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे। या असं आम्ही या ठिकाणी कुठंतरी एक निवेदनाद्वारे आम्ही तो प्रयत्न करणार आहेत आणि नाहीच ते कुठे सोयीसुविधा नाही उपलब्ध झाल्या तर आम्ही उपोषण करू। परंतु या आदिवासी मुलांना आणि इथल्या शिक्षकांच्या अडचणी असतील ह्या प्रश्न सोडवायचे निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। तर याबाबत राऊतांनी ट्विट केलं असून यात मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना टॅग केलेलं आहे असं देखील सांगण्यात येते। तर संजय राऊत यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री फडणवीसांचे अमेरिकेचे भारतातील राजदूत यांनी कौतुक केलं, छान, गोरगरीब जनतेची अवस्था पहा। नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील पळसण येथे अतिदुर्गम भागात आदिवासी विकास विभागाची निवासी ही आश्रमशाळा आहे। येथे 440 मुलं मुली आहेत। या विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावं लागतं, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नसलेल्या वरांड्यामध्ये, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। आणि पाण्याच्या टाकीजवळ रात्रीच्या अंधारात उघड्यावर या मुलांना स्वतःचे कपडे धुवावे लागतात। 12 किलोमीटर अंतरावरील माने आश्रमशाळेच्या सेंटर किचन मधून जेवणाचा पुरवठा होतो। हे थंड आणि निकृष्ट दर्जाचं जेवण असतं। महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री फडणवीसांचे अमेरिकेचे भारतातील राजदूत यांनी कौतुक केलं, छान, गोरगरीब जनतेची ही अवस्था पहा, असं संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर पळसण आश्रमशाळेच्या आवारात 1.5 ते 2 महिन्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी 7 ते 8 साप पकडले आहेत, असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। गडचिरोलीत सर्पदंशानं नुकताच मुलींचा मृत्यू झालेला आहे। असं असताना पळसणप्रमाणेच अनेक आश्रमशाळांबाबत आदिवासी विभाग विकास बेफिकरच सुरूच आहे। नाशिकच्या पालकमंत्र्यांनी फक्त शहरात चमकोगिरी न करता अतिदुर्गम भागाकडेही लक्ष द्यावा। आदिवासी विकास मंत्रालयाच्या कोट्यावधींचा निधी जातो कुठे, असा देखील प्रश्न जो आहे तो संजय राऊतांनी उपस्थित केला। तर जळगावमधील महापालिकेच्या शाळांची मूलभूत सुविधांअभावी दयनीय अवस्था झाली। सुजत मैदान, पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह आणि बसण्यासाठी बाकडे नाहीत। सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरती परिणाम झालेला आहे। विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे काही शाळा बंद आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। जळगाव हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या जळगाव शहरातल्या महापालिकेच्या शाळांची अत्यंत विदारक अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे। आपण आता जळगाव शहरातल्या मास्टर कॉलनीतल्या महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या उर्दू शाळेमध्ये आहोत आणि जर दृश्य बघितलं तर ह्या शाळेतलं दृश्य आणि इतर शाळांमधलं दृश्य हे जवळपास सारखंच आहे। या ठिकाणी मैदान बघतोय आपण, पाऊस जर पडला तर किमान 3 ते 4 फूट पर्यंत या ठिकाणी पाणी साचतं। पावसाळ्यामध्ये पाणी साचतं म्हणून महापालिकेने तात्पुरतं या ठिकाणी बघा
कशा पद्धतीने माती टाकली आणि टाकलेली आहे. दुसऱ्या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की झाडाजवळ जे विद्यार्थी बसलेले आहेत, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मात्र तेवढे बाकडे बसायला विद्यार्थ्यांना शिल्लक नाही. महापालिकेच्या शाळांमध्ये पुरेसं सुविधाही नाहीत आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधा नसल्यामुळे अक्षरशः या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, KV9 मराठी, जळगाव.